याला कोणाचा राज्य वर्दस्त आहे? अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादाने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का? तर का दाऊदचा हस्त का पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता? भाजप आमदार नितेश राणेंनी विधिमंडळात केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। नाशिकमधील शिवसेना उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताशी बडगुजर यांचे संबंध असल्याचा दावा नितेश राणेंनी केला। तसंच राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ताचे काही फोटो सभागृहात झळकावले। सलीम कुत्ता हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखला जातो। पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना सलीम कुत्तासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा दावा नितेश राणेंनी केला। जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे। नितेश राणेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। सलीम कुत्तासाठी खासदार संजय राऊतांनी राजकीय वजन वापरल्याचा नितेश राणेंनी आरोप केला। सलीम कुत्तासाठी काय संजय राजाराम राऊतनी काही लोकांना फोन पण केलेले, त्याची पण चौकशी व्हावी असं मी मागणी केलेली आहे। म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सगळ्यांची मागणी ऐकून सभागृहामध्ये SIT जाहीर केलेली आहे। आमची अपेक्षा आहे की ह्या निमित्ताने SITच्या निमित्ताने सखोल चौकशी झाली पाहिजे। बडगुजर प्रकरणी नितेश राणेंपाठोपाठ मंत्री दादा भुसेनेही या प्रकरणावर SIT चौकशीची मागणी केली आहे। सलीम कुत्ता बडगुजर पार्टीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षाची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ज्या देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे। अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत। या प्रकरणी सभागृहात उत्तर देताना SIT चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीने या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणी सरकारनं SIT चौकशीचे आदेश दिल्यानं सुधाकर बडगुजर बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले। जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गेल्या 1.5 दशकापासून सुधाकर बडगुजर नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहेत। 2008 मध्ये सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2009 ते 2012 अशी 3 वर्ष त्यांच्याकडे नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या सभागृह नेते पदाची जबाबदारी होती। 2014 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार केल्यानं बडगुजर चर्चेत आले होते। बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। बडगुजर हे सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आल्यानं राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।